नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसण्यात आले. राज ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा. तर मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यासाठी केंद्राचा कायदा करावा लागेल असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी यांचा पुनरुच्चार केला आहे. तर मराठा समाजाने जागृत राहावं. मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचं काम सुरू आहे असे ठाकरे म्हणाले. तमिळनाडूमध्ये असंच आरक्षण दिले होते. ते प्रकरण अद्यापही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. मुळात याचा अधिकार राज्य सरकारला आहे का, हा प्रश्न आहे. ही गोष्ट केंद्राची आणि सुप्रीम कोर्टातील निर्णयाची आहे. मी मागे म्हटले होते की हा मुख्य तांत्रिक विषय आहे. सरकारने जाहीर केला म्हणून आनंद मानायचा आहे का? 10% आरक्षण दिले म्हणजे नेमकं काय दिलं, असं हे समाजाला विचारावं असे ठाकरे म्हणाले. तर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाणार आहे. त्यासाठी सरकारने म्हणणार हे प्रकरण आमच्या हातात नाही, कारण तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये हा विषय आहे. एखाद्या जातीसाठी असं करता येत नाही. त्यामुळे समाजाने या गोष्टीकडे पाहावं महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. तर राज्यासमोर मोठा प्रश्न असताना हे काय सुरू आहे हे मला कळत नाही. आज फेब्रुवारीमध्ये दुष्काळाचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे. निवडणुका, जातीपातीने राजकारण, आरक्षण याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधण्यात येत आहे. त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षित होत आहे अशी आपली भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. तर मराठा समाजाने विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर ते विधान परिषदेमध्ये चर्चेसाठी ठेवले जाईल. विधानसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर विधेयक पालन रमेश बैस याकडे पाठवले जाणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.